तर नमस्कार, येवले मोटर्सच्या सर्व प्रिय ग्राहकांचे सहर्ष स्वागत. आणि आज आपल्याकडे ही रॉयल एनफील्ड हंटर 350 आलेली होती, जिच्यामध्ये आपण क्लच असेंब्ली पूर्ण इन्स्टॉल करणार आहोत, रिप्लेस करणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता, या गाडीची ही क्लच असेंब्ली आहे, जिचा पार्ट नंबर आहे RLK 00062. तर ही आहे रॉयल एनफील्ड हंटर 350 ची क्लच असेंब्ली. आणि त्यासोबतच आपण या बाईकचा पूर्ण क्लच हाऊसिंगसुद्धा चेंज करणार आहोत, कारण इकडे प्रायमरी ड्राईव्ह गिअर आणि हाऊसिंगमध्ये प्ले आलेला होता जुन्या पार्टमध्ये. तर हा आहे तिचा जुना पार्ट, ज्याच्या प्रायमरी गिअरमध्ये आणि हाऊसिंगमध्ये प्ले आलेला आहे, ज्याच्यामुळे कनेक्टिंग गेल्यासारखा आवाज ही बाईक करत होती. त्यासोबतच क्लच प्लेट्स आणि त्याचे पार्ट्स पूर्ण विअर अँड टेअर झालेले आहेत. खूप जास्त डॅमेज या हबला आणि सेंटरला झालेले आहे. तर क्लच प्लेट्ससुद्धा जास्तीच डॅमेज झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती खराब पद्धतीने क्लच प्लेट्स डॅमेज झालेले आहेत. तर ह्या कारणाने आपण पूर्ण क्लच असेंब्ली या बाईकची चेंज करत आहोत. तर रॉयल एनफील्ड हंटर 350चा कुठलाही इश्यू आपण येवले मोटर्समध्ये प्रॉपर पद्धतीने सॉल्व्ह करतो. आणि अशा पद्धतीने ऑर्गनाइज पद्धतीने आपण त्याचे नटबोल्ट्स आहेत ते ठेवलेले आहेत, जेणेकरून कुठलाही नटबोल्ट मिसप्लेस होऊ नये आणि कुठलाही इश्यू क्रिएट होऊ नये. तर प्रॉपर सोफिस्टिकेशननी आणि प्रिसाइजली आपण रॉयल एनफील्डची कामं करतो, खास करून या नवीन बाईक्सचे. तर तुम्ही रॉयल एनफील्डच्या लेटेस्ट बाईकसाठी येवले मोटर्सला संपर्क करू शकता गॅरंटेड कामासाठी. आणि तर जास्त उशीर न करता आपण या बाईकचं क्लच असेंब्ली इन्स्टॉल करूया आणि गाडीची टेस्ट करूया. तर क्लच असेंब्लीच्या इन्स्टॉलेशनचा दुसरा व्हिडिओ मी आपल्या ह्या चॅनलवरती अपलोड करणार आहे, आणि तो व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या हंटर 350 ओनर फ्रेंडला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.